गंभीर आहे आणि ही प्रवृत्ती तरुणांच्यात फार वाढायला लागलेली आहे आणि रात्रभर कुठेतरी गोंधळ घालायचा आणि पहाटे निघायचं आणि सकाळी चालायला आलेल्या लोकांना उडवायचं हे बऱ्याच वेळेला व्हायला लागलेलं आहे। हे जे आजची उदाहरण आहे त्यात एक धनिक ज्याने मोठी गाडी आहे, श्रीमंती आहे, त्याच्या मागे आहे, त्याने अतिशय जोरात गाडी चालवून या दाम्पत्याला उडवलं। फार मोठा गंभीर ॲक्शन याच्यावर घेणं आवश्यक आहे। सरकार या हिट अँड रन या प्रवृत्तीवर काही करायला तयार नाही। सरकारने खरं म्हणजे एवढी प्रकरणं झाल्यावर तरी काही ना काही पावलं टाकणं आवश्यक होतं आणि ज्या गाडीने हे कृत्य केलेलं आहे तो ड्रायव्हर किंवा ती गाडी ही कोणाची आहे हे तपासलं पाहिजे। ही गाडी पुन्हा एका राजकीय आधार ज्याला आहे अशा माणसाचीच आहे आणि त्यामुळं राजकीय आधार असणाऱ्या किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्तीने केलेला हा गुन्हा हा जास्त गंभीर असतो असं मला वाटतं। सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि हिट अँड रन विरोधी काहीतरी पॉलिसी केली पाहिजे। सर हिंदी में बताइए सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।